नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत सुंदर आणि प्रभावी उपाय बघणार आहोत, जो आपण अमावस्या पौर्णिमेला केलाच पाहिजे. आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी, आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यासाठी, घरामध्ये सुख समाधान शांती नांदण्यासाठी आणि मेन म्हणजे बघा, आयुष्यामध्ये आपल्या अनेक अडचणी असतात. मग घरामध्ये कटकटी असतील, वाद असतील, मुलं हट्टीपणा करत असतील किंवा अमावस्या पौर्णिमा जवळ आली की घरात उगाच विनाकारण वाद होत असतात, आजारपण येत असतं. म्हणजे अचानकच एखादी व्यक्ती आजारी पडते. मी असं नाही म्हणत की अमावस्या पौर्णिमा वाईट आहे, आणि ती वाईट नसतेच, ती एक नैसर्गिक क्रिया आहे. पण बघा, अमावस्या पौर्णिमेला काही अशी लोकं पण आहेत जी वाईट कृत्य करत असतात, आणि ती काही वाईट कृत्य आहेत म्हणजे तांत्रिक बाधा असेल, त्यांचा प्रभाव हा जास्त असतो. आणि तो प्रभाव कमी करण्यासाठी, तो प्रभाव म्हणजे आता बघा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक म्हणजे चांगली माणसं पण असतात, वाईट माणसं पण असतात. आपली वाईट कधी व्हावं हे लोकांना म्हणजे लोकांना तेच पाहिजे असतं, म्हणून ते काहीतरी प्रयत्न करत असतात आपल्यावरती, आपल्या घरावरती. ती काही जे वाईट कृत्य करत आहेत, मग कर्णीबाधा, तांत्रिक प्रयोग, जे काही बाधा आहे ज्या तुमच्यावर, तुमच्या घरावरती करत असतील, तर त्यांचा प्रभाव एवढा पण आपल्या घरावरती पडू नये आणि ती जी काही निगेटिव्हिटी आहे ती आपल्या घरापर्यंत येऊ नये, आपल्या दारापर्यंत येऊ नये, आपल्यापर्यंत येऊ नये, यासाठी हे उपाय आपल्याला करायचे असतात. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, तर कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अत्यंत सुंदर उपाय सांगितलेला आहे, जो स्वतः परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या सगळ्यांना सांगितलेला आहे. अमावस्या पौर्णिमेला जर तुमच्या घरामध्ये विनाकारण वाद, चिडचिड होत असेल, तर तो उपाय तुम्ही अवश्य करा. अनेक स्वामी भक्त म्हणण्यापेक्षा असंख्य स्वामी भक्त याचा अनुभव घेत आहेत तो उपाय करून, आणि कधीही फेल न जाणारा रिझल्ट 100% देतोच. मी स्वतः उपाय करते, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, तो उपाय तुम्ही करून बघा. आजचा उपाय देखील तितकाच प्रभावी आहे, आणि हा उपाय तर प्रत्येक घरात झालाच पाहिजे. आता ज्यावेळी आपल्या घरात एखाद्या वेळेस विनाकारण वाद, कटकटी ह्या गोष्टी होतच असतात, लहान मुलं चिडचिड करतच असतात. पण ती चिडचिड का होत असते, ते वाद का होत असतात, काहीच कारण नसतं. आपल्याला पण माहीत पडतं की काही कारण नाही, काय नाही, आपल्या घरात असं का व्हायला लागले असं आपल्याला वाटत असतं. म्हणजे नेमकं काय कारण आहे, तर कुठेतरी वाईट शक्ती आपल्या घरामध्ये आहे, कुठेतरी निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये आहे, आणि ती निगेटिव्हिटी आपल्या बाबतीत जे हे सगळं घडवून आणत आहे. मग मुलं हट्टीपणा, चिडचिडपणा, घरात वाद, पैशाची चणचण किंवा आजारपण सारखं येणं, वायफळ पैसा म्हणजे खर्च होणं, ह्या गोष्टी घडत असतात. तर बघा, ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात, त्यावेळी आपल्या पितरांची सुद्धा आशीर्वाद आपल्यावरती असणं खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळी आपले पित्र संतुष्ट नसतील, तर आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. मग संतती प्रॉब्लेम असेल, म्हणजे संतती न होणे, जर गर्भ राहिला तर वारंवार गर्भपात होणे, किंवा जरी तुम्हाला संतती झाली असली तर ती संततीपासून तुम्हाला सुख मिळत नाही, किंवा ती संततीसारखी असं तर संतती सुख तुम्हाला नसेल, म्हणजे संतती सतत सारखी त्रास देत असेल, हट्टीपणा, चिडचिडपणा, म्हणजे एकंदरीत काय संतती सौख्य तुम्हाला नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पितरांच्या अधिकारात येत असतात. कर्जबाजारीपणा, पैसा, सोबतच संतती, विवाह, नोकरी, या सगळ्या गोष्टी पितरांच्या अधिकारात येत असतात, कुलदेवीच्या अधिकारामध्ये येत असतात. त्यावेळी म्हणून कुलदेवीची सेवा करणं पण आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. सोबतच पितरांची सेवा, कुलदेवीच्या आधी, गुरूंच्या आधी पितरांची सेवा करा, असं आपले गुरुमाऊली नेहमी सांगत असतात. त्याच्यामुळे तुमच्या घरात रोज तरी पितरांची सेवा ही घडलीच पाहिजे. आता हा उपाय जो आहे तो पितरांना सद्गती मिळण्यासाठी, सोबतच आपल्या घरामधील कर्णीबाधा, तांत्रिक बाधा सगळ्याचा नाश होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायाने तुम्हाला प्रचंड लाभ होतील. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की या महिन्यामध्ये, म्हणजे या आधी, उपाय करण्याआधी घरात वातावरण कसं होतं, आणि त्याच्यानंतर तुमचं वातावरण तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. फक्त एक उपाय तुम्हाला करायचा आहे. रोज पण तुम्ही उपाय नाही केला तरी चालेल, पण अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी, शक्यतो अमावस्येच्या दिवशीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं, म्हणजे अमावस्येला, आता या वर्षातील शेवटची अमावस्या येत्या शुक्रवारी आहे, मार्गशीर्ष ज्येष्ठ अमावस्या. तर सगळ्यात म्हणजे या अमावस्येला खूप महत्त्व असतं. प्रत्येक अमावस्येला काही ना काही महत्त्व असतं. तसंच मार्गशीर्ष ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी
जो पण आपण उपाय करतो, सेवा करतो, त्याचे अधिक पटीने लाभ आपल्याला मिळत असतात. म्हणून हा उपाय तुम्हाला अजिबात चुकवायचा नाही. तर हा उपाय तुम्हाला 12च्या आतच करायचा आहे. दुपारी 12च्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर यासाठी तुम्हाला दही आणि भात लागणार आहे. दही भात जो आहे तो आपण ज्यावेळी खाण्यासाठी करतो त्यातच करायचा नाही. ह्या उपायासाठी लागणारा भात जो आहे तो सेपरेट तुम्हाला शिजवायचा आहे. अगदी एवढं मूठभर तांदूळ घेऊन तुम्ही तो भात शिजवला तरी चालेल. फक्त त्या भातामध्ये मीठ घालायचं नाही, काय नाही. फक्त आहे असे स्वच्छ तांदूळ धुवून भात शिजवायचा आहे. भात शिजवल्यानंतर त्याचे तीन भाग करायचे आहेत. आता एवढा जर भात असेल तर त्याचे 3 भाग करायचे आहेत. 3 भाग का करायचे तुम्हाला सांगते. तर बघा, पहिला भाग जो आहे तो तुम्हाला म्हणजे 3 उपाय एकाच ह्याच्यामध्ये 3 उपाय तुम्हाला करायचे आहेत. तिन्ही उपाय तुम्हाला 12च्या आतच करायचे आहेत. तर कळालं. आता पहिला उपाय सांगते. पहिला थोडासा भाताचा वाटा घ्यायचा, एका वाटीत घ्यायचा. त्याच्यानंतर तुमच्या घरात जर लहान मुलं हट्टीपणा, चिडचिडपणा करत असतील तर तो आणि त्या वाटीतला जो दही भात आहे तो तुमच्या मुलांच्या वरती असं उलटं 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. ओवाळून असा म्हणतो ना की नजर काढतो ना आपण, तशी उतरवून घेतलं तरी चालेल किंवा असे म्हणजे असं गोल फिरवून उतारा केला तरी चालेल किंवा असं उतारलं तरी चालेल. ठीक आहे. तुम्ही जशी तुमच्याकडे पद्धत असेल तशी करा. ठीक आहे. पण 7 वेळा तुम्हाला त्याचा उतारा करायचा आहे किंवा 7 वेळा नजर काढायची आहे. 7 वेळा तुम्ही फिरवायचं आहे किंवा अशी खालून वर नजर जशी आपण काढतो तशी काढायची आहे. 7 वेळा तुम्हाला हे करायचं आहे. तुमचा मुलगा जर हट्टीपणा करत असेल, चिडचिडपणा करत असेल तर तो उपाय करत असताना मनातल्या मनात पॉझिटिव्ह विचार करायचा की माझा मुलगा शांत येऊ दे किंवा जे काही तुमच्या मुलाबाबतीत घडतं आहे ते होऊ नये किंवा तो शांत येऊ दे, अभ्यास करू दे, हट्टीपणा कमी करू दे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मनातल्या मनात बोलायच्या आहेत आणि तो जो काही दहीभात आहे तो तुम्हाला अशा ठिकाणी म्हणजे नेऊन ठेवायचा आहे जिथे त्या कोणाचा पाय लागणार नाही किंवा काय नाही. शेवटी पक्ष्याने खाल्लं तरी चालेल, पण काही हरकत नाही. पण तुम्हाला पक्ष्यांना नसेल घालायचा तर तुम्ही एका ठिकाणी झाडाच्या जवळ थोडासा दहीभात जो असतो तो तिथे झाडाला घालू शकता किंवा पक्ष्यांना तुम्ही घातलं तरी चालेल. ठीक आहे. हा झाला पहिला उपाय. त्याच्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला तुमच्या पितरांच्या सद्गतीसाठी, पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, पित्र संतुष्ट होण्यासाठी तुम्हाला दहीभात दुसरा वाटा जो आहे तो दहीभाताचा एका वाटीत घ्यायचा, त्याच्यावर दही घालायचं आणि तो दहीभात जो आहे तो तुम्हाला 12च्या आत छतावरती नेऊन ठेवायचा आहे. कळालं. छतावरती नेऊन ठेवत असताना पितरांना नमस्कार करायचा. पितरांना म्हणायचे की हे पितृदेवा, तुमच्याकडून जर आमची सेवा म्हणजे आमच्याकडून जर तुमची सेवा घडत नसेल तर इथून पुढे मी तुमची रोज सेवा करत जाईन, स्मरण करत जाईन. तुमची कृपादृष्टी आमच्यावर राहू दे, कुटुंबावरती तुमचं लक्ष राहू दे, तुम्ही संतुष्ट राहा, असं तुम्हाला पितरांना जे काही तुमच्या मनात आहे ते बोलायचं आहे. आणि तो दहीभात जो आहे, एक वेळा पितृस्तुती स्तोत्र म्हणून तुम्ही तो दहीभात ठेवला तरी चालेल. अतिउत्तम. पितृस्तुती स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. तर तो 12च्या आतच तुम्हाला छतावरती नेऊन ठेवायचा आहे. पत्र्यावर असेल, गच्ची असेल, जिथे कावळे येतील आणि कावळे तो दहीभात खातील. आता कावळे म्हणजे काय, कावळ्यांना आपण पित्रासमान मानतो, त्याच्यामुळे जिथे कावळे येतील, वर छतावर, बाहेर असं ठेवू नका. पण छतावरती ठेवा, पत्र्यावरती ठेवा, गच्चीवरती ठेवा. ठीक आहे. तर आता हा झाला दुसरा उपाय. तिसरा उपाय जो आहे तो अत्यंत प्रभावी आहे. म्हणजे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी असते बघा, अमावस्येच्या दिवशी आपण अनेक सेवा उपाय करत असतो. तर आपल्या घरातली निगेटिव्हिटी बघा, इतर वेळी आपल्या घरात सगळं वातावरण छान असतं, पण अमावस्या पौर्णिमा जवळ आली की आपल्या घरात वाद सुरू होतात, भांडण होतं, कटकट होतं, आजारपण येतं, या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर ह्या सगळ्याचा नाश होण्यासाठी एक तुम्हाला उपाय करायचा आहे. तर तो तिसरा वाटा जो आहे, आपण दहीभाताचा काढलेला तिसरा वाटा घ्यायचा आहे, तो हातात घ्यायचा आहे. देवापुढे बसायचं किंवा कुठेही तुम्ही बसलात तरी चालेल. हातात घ्यायचं आणि एक वेळा कालभैरवाष्टक, एक वेळा वेदोक्त बलगासुक्त, ह्या 2 गोष्टी म्हणायच्या, 2 स्तोत्र म्हणायचे आणि तो जो दहीभात आहे तो आपल्या सगळ्या घरामध्ये असा टाकायचा आहे. म्हणजे गच्चीवरती थोडा, तुमचं पत्र असेल तर पत्रावरती थोडा, मागं अंगणात थोडा, पुढच्या अंगणात थोडा, घरात असं सगळीकडे तो भात जो आहे तो असा थोडा थोडा टाकायचा आहे. याने काय होईल की तुमच्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे,
तांत्रिक बाधा, करणी बाधा जी पण तुमच्या घरावरती तुमच्यावरती जी काही बाधा झालेली आहे ती निघून जाण्यास मदत होईल. जो कोणी व्यक्ती तुमच्या घरावरती काही म्हणजे प्रयोग करत असेल ती आपल्या घरापर्यंत येणार नाही, इतकी प्रभावी हा उपाय आहे. कालचा उपाय पण तुम्ही अवश्य करा, सोबत हा उपाय पण तुम्ही केला तरी चालेल. ह्या एका उपायात आपण 3 उपाय सांगितलेले आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या पितरांना सद्गती मिळण्यासाठी, दुसरा उपाय आपल्या मुलांच्या हट्टीपणा, चिडचिडपणा कमी करण्यासाठी आणि तिसरा उपाय म्हणजे आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी. तर हे तिन्ही उपाय अगदी 12च्या आत तुम्हाला करायचे आहेत, 12नंतर नाही. 12च्या आत म्हणजे 11:30 12:15 ते 12 या वेळेत तुम्हाला करायचं आहे. 12नंतर करू नका, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 3 उपाय तुम्ही अवश्य करा आणि अनुभव घ्या. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.